बर बर ताडे, तू म्हणते ना तसंच करू. चालतंय, ठेवू का मग? कुणाचा फोन होता ग? अहो मोठ्या ताडीचा फोन होता. होय, काय म्हणत होत्या मग? अहो ताडी म्हणत होती की नाही, ह्या वर्षी राखी बांधायला गावाकडे मोठ्या भावाकडे नको, पुण्याच्या बारक्या भावाकडे जाऊ. अगं मग त्या मोठ्या भावाला राखी बांधायला जात नाव काय ग? त्याला होय पाठवतो की पोस्टानं. आणि तसं बी ती गावाकडे राहतंय, जायची सोय नाही त्याच्याकडं. पुण्याला कसं गाडी सरळ जाते त्याच्या दारापर्यंत. खरंच आहे ग, तू एकदम खरी बोलली बघ. माणूस मोठा झाल्यावर किती बदलते ना, हे मला आज तुझ्याकडून शिकायला मिळालं. हा, बारक्या भावाच्या दारात तुझी गाडी सरळ जाते, तर मोठ्या भावाच्या दारात तुझी गाडी जाणार नाही. का ग? त्याच्या गावाला या जायला रस्ता नाही म्हणून? हे खरं कारण नाही आहे. खरं कारण हे आहे, कारण तुझा मोठा भाऊ ना आता गरीब झालाय. ते तुम्हाला देण्यासाठी त्याच्याकडे काही नाही, म्हणून तुम्ही बहिणीने विचार केलाय की बारक्या भावाकडे पुण्याला जायला. हा, पुण्याचा भाऊ ना तुम्हाला काहीतरी करेल ना, त्याला नोकरी लागली ना. पण तुम्ही हा का विचार केला नाही ग? तुझ्या बारक्या भावाला नोकरीसाठी कुणी खर्च केला ग? त्याच्या शिक्षणाचा खर्च कुणी केला ग? तुझ्या मोठ्या भावाने केला. आणि तुमच्या बहिणीच्या लग्नात तुमच्या मोठ्या भावाने खर्च किती केला माहितीये का तुम्हाला? अगं ज्यावेळेस मला ना बाजारात कपडे घेण्यासाठी घेऊन गेलता तुझा भाऊ, त्यावेळेस मला काय म्हणाला माहितीये? दाजी, तुम्हाला कसला ड्रेस काढा तसला काढा, कसला बूट घ्यायचा तसला घ्या, हा मी होणार खंबीर आहे. अगं एवढ्या मोठ्या मनाचा तुझा मोठा भाऊ, आता जरा त्याची परिस्थिती कुठे गरीब आली म्हणून तुम्ही त्याला विसरला. एवढं कोण बदलते काय ग? बदललेलं बघितले माणूस मी, पण आपल्या भावाच्या बाबतीत बहिणी एवढ्या बदलतील असं कधी वाटलं नव्हतं ग. एवढा स्वार्थ मनात ठेवू नका ग. अगं तुम्हाला राखीच बांधायला जायचा ना, बारक्या भावाकडे बिंदास जावा, पुण्याला जावा, फिरा, त्याच्याकडून काय घ्यायचा ते घ्या, पण मोठ्या भावाला कधी विसरू नका. कारण मोठ्या भावानं ना तुमच्या सुखासाठी स्वतःच्या स्वप्नांची ना राख रांगोळी केलेली असते. अगं तुला एक दिवस जायचं ना त्याच्याकडनं, 1 तास तर होणार, पण त्याच्याकडे जा, त्याला राखी बांधा, त्याला ना स्वर्गाहून सुंदर असा आनंद होईल. असं करू नका ग. त्याला पण सारखंच समजा, समान समजा. खरंच आहो, माझं ना चुकलं बाबा. मी ना आत्ताच ताडीला फोन करते आणि तिला सांगते, अगोदर राखी बांधायला ना आपण मोठ्या भावाकडे जाऊ आणि नंतर पुण्याला जाऊ.